गर्भामध्ये लेकराचं पालन करणारा कोण आहे? त्याच्यावर काही हवा वगैरे आहे का लेकराच्या आईच्या उदरामध्ये? माणसाला उघड्या रानामध्ये बसले तर घाम सुटल्या काही, त्याला हवा वगैरे काही पंखा वगैरे आहे का पोटामध्ये? आहे. त्याचं पालन कोण करत असेल? त्याचे गळे कोण पुरत असेल? त्याच्या वाचून आहे का कोणी? तो एक पंढरीचा रान. खाली डोकवरी पाय 9 महिने 9 दिवस टाकून ठेवल्यासारखं काय मारत आईच्या उदरामध्ये 9 महिने राहतो. अनेक प्रकारचं दुःख आहे आणि आईच्या उदरामध्ये तर पालन करतो, पण जन्माला त्याची सोय लगेच लावला नाही. आईच्या स्तनामध्ये दूध कोण निर्माण केलं? ते त्या माईच्या स्तनामध्ये जन्मल्या त्याला जगण्याकरता कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती आणि वाढवी श्रीपती सवे दोन्ही. आईच्या स्तनामध्ये दूध कोण आहे करणार? त्याच्यावरच नाही का कोण? गाय वैरण खाती तर दूध कोण निर्माण करते तिच्या स्तनामध्ये? तो एक पंढरीचा राणा. त्याच्यावरतून आहे का बाबा कोण? तो एकच आहे. असा देवाचा देव आहे. एक पक्षी आहे, चातक नावाचा पक्षी. तो तळ्यामधलं, विहिरीमधलं, नदीमधलं, कुठेही तलावामधलं पाणी पिऊ शकत नाही. त्याचा धर्म आहे महाराज. काय नियम असत? त्यानं आ करून तोंडवारी केला म्हणजे त्याच्या मुखामध्ये दररोज त्याला पाणी वरून टाकावंच लागते. ताण लागली कोण पोषित असेल त्याला? पहाते चातक मेघे भूमी जळा, वर्ष उन्हाळा मेघतया. उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये त्याच्या मुखामध्ये आकाशामधून पाणी टाकावंच लागते मला त्याला जगण्याकरता. कोण आहे त्याच्यावरती पोषणार? कोसरा नावाचा एक पक्षी आहे. एक बार उडाला म्हणजे आकाशामध्ये 6 महिने राहत होते. 6 महिने राहत.